बसवण्णा क्रांतिवीर वचनरक्षक कक्कय्या चनय्या हरळ्या संत तुकाराम माँ जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूजी महाराज अण्णाभाऊ साठे गुरु रविदास मान्यवर कांचीराम साहेब या सर्व महान विभूतींना अभिवादन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आज आपण सर्व मागासवर्गीय लोक, कारण बऱ्याच लोकांचे विचार आहे की बाबा मी तर म्हणतो मी स्वतःला परशुराम नरसोजी इंगोले मी स्वतःला घोर समजतो, मी काही कक्काया म्हणत नाही, कारण कक्काया हे आपले संत आहेत. आता कोणीतरी जात तीच आपल्या 8 नंबरवर टाकली याच्याविषयी माझं काही गमत नाही, पण संताला जात करू नका. उद्या मराठी म्हणतील आम्ही तुकाराम महाराज, कोण म्हणतील मग आम्ही अण्णाभाऊ साठे, कोण म्हणतील आम्ही गुरु रविदास, तर मी स्वतःला ढोर समजतो. तर विषय आपल्याकडे जो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे खरटमल दादा की ज्यांनी हे सर्व उपलब्ध करून दिलं आणि आपल्या या संकल्पनेचे जवळजवळ आपली आधी 4थी सभा आहे. एक पनवेलला झाली, एक सोलापूरला झाली, 2 सोलापूरला झाल्या आणि 4थी आपला कार्यक्रम आहे. तर फेट ॲट दी सोसायटी समाज, मी ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाच्या नावावर मी लहानपणापासून ढोर म्हणून सर्टिफिकेट दिलं, शाळेमध्ये गेलो, शिक्षण पूर्ण झालं, ढोर म्हणून मला नोकरी मिळाली, ढोर म्हणून मला छोकरी मिळाली आणि छोकरी मिळाल्याच्या नंतर माझं खरं कर्तव्य असतं की समाजासाठी मी काय देतो. आपण नेहमी म्हणतो यांनी मला काय दिलं त्यांनी काय दिलं, तो प्रश्न नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या घरात राहता, ज्या आईवडिलांचं नाव लावता, जे आडनाव लावता, त्या समाजाला तुम्ही काय दिलं, ज्याला आपण म्हणतो पे बॅक दी सोसायटी. आपल्या समाजाचं ऋण आपण परत करतो का. एक उदाहरण सांगतो. साहेबांनी मागे सांगितल्याप्रमाणे की भारतामध्ये जे असं काही संघटन आहे की ते कुठंच रजिस्टर नाही आणि आपल्या ढोराच्या समाज संघटना खूप रजिस्टर आहेत. आम्ही रजिस्टर करण्यामध्ये, ते ऑडिट करण्यामध्ये सोनवणे साहेब झाले, शिंदे साहेब झाले, या सगळ्याला माहिती फार त्रास होतो. तर 1978च्या अगोदरच्या काळामध्ये खडकीमध्ये त्यांचं एक संमेलन झालं होतं. खडकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संमेलन झालं होतं. त्या संमेलनामध्ये त्यांनी असा एक मस्त गोल पिंडी जागा बोलला, पिंडी जागा. तेव्हा मी सुद्धा RSS मध्ये होतो. मी RSS मध्ये 14 वर्ष काम केलं. प्रमोद महाजन साहेब माझ्या बाजूला बसत होते, माटी घालून जालन्याला अंबाजोगाईला जात होता. तर RSS जेव्हा त्याचं संमेलन झालं त्या संमेलनामध्ये त्यांनी असा एक जो मस्त, जसा आपला हे राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, ही ढोर समाजाची राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, बरोबर का नाही. जशा बाबासाहेबांनी 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतल्या तशी आपली ढोर समाजाची राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. तर त्या खडकीमध्ये त्यांनी शिबिर बनवलं. त्या शिबिरामध्ये कटके अशोकजी नगरजी सारख्या व्यक्ती उठला, मी हे देईल, मी ते देईल, मी देईल, समाजाला सांगितलं. साहेबांसारखे माणसं प्रत्येकाने आपापलं योगदान सांगितलं. मग तिथं एक पुरुष उठला आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे माझी मुलगी आहे. लोक म्हटले मुलीचं काय करायचं, म्हणजे मुलीला काय नाही करायचं, नोकरी पाहिजे म्हणजे नोकरीवर काय नाही पाहिजे, मग काय तुम्हाला अडचण आहे. म्हणजे माझी मुलगी कराटे शिकलेली आहे, माझी मुलगी दिसायला सुंदर आहे, डान्स आहे वगैरे सर्व काय तिला येतो, मग तुमच्या मुलीचं काय करायचं. तर त्यांनी सांगितलं माझी मुलगी ही मागासवर्गीयामध्ये जेही लोक मोठे मोठे होतात, मागासवर्गीयामध्ये जेही लोक मोठे मोठे होतात, श्रीमंत होतात, IAS होतात, IPS होतात किंवा मोठ्या पदावर जातात, यांच्यावर माझी मुलगी अटॅक करेल. म्हणजे अटॅक करणं म्हणजे नेमकं काय करणं. तर तिला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये विष कन्या. ती मुलगी आमच्या मागासवर्गीयाच्या मुलावर लग्न करणार. त्या मागासवर्गीयाच्या मुलावर लग्न केल्यानंतर त्या पूर्ण परिवार ती त्या मागासवर्गीयापर्यंत बाजूला घेऊन जाणार. उदाहरण सांगतो, कारण सुशील कुमारजी शिंदे सर, आमचे पवार साहेब असतील, आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकरजी असतील, असे अनेक लोक आहेत. हे तुम्हाला सांगण्याचं काय कारण आहे की ते लोक आपल्या मुलीला दान करतात, आपल्या मुलीला दुसऱ्याकडे पाठवतात.
म्हणून आज 100 वर्ष ज्या RSSला पूर्ण झाली त्या RSSने आज आपल्या देशावर राज्य केलेलं आहे, देशावर राज्य ते करत आहे. काय होतं माहितीये का की नुसतं छोटंसं एखादं काम केलं की अरे ते गेल्यामध्ये तुम्ही अर्धे इंगवले, ते माझ्याकडून 100 रुपये घेऊन गेले नाही का, पण ते त्याचा हिशोबच तुम्ही दिला नाही. म्हणजे आम्ही 100 रुपये देतो आणि त्याचा हिशोब पुढच्या वेळेस विचारतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा तिथं असं एक पोतेचे पोते भरून पैसे, त्या पैशाचा हिशोब नाही. कुणी पण यायचं, बंडल ठेवायचं आणि बंडल ठेवायचं आणि गपचूप निघून जायचं, तिथं खाली बसायचं, त्या ध्वजाला प्रणाम करायचा, शांततेत बसायचं, निघून जायचं. नाव सांगायचं नाही, गाव सांगायचं, काहीच सांगायचं नाही. म्हणजे हा सगळा एवढा मोठा त्याग असतो, त्याला म्हणतात पे बॅक दी सोसायटी. गुरुपौर्णिमा म्हणून गुरुपौर्णिमा येते, त्या गुरुपौर्णिमेला तो कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना दान दिलेलं आहे. तर आपल्या समाजामध्ये जेवढी लोक शिकली त्यांनी आपल्या समाजाने काय केलं नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, बरोबर का नाही. जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो, परंतु पे बॅक दी सोसायटीचा अर्थ होतो तुम्ही समाजाला काय देता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्ही किती लोकांना जॉब लावायचा प्रयत्न केला, तुम्ही ज्या ठिकाणी उद्योगधंदे करता उद्योगधंद्यामध्ये तुम्ही किती लोकांना, ढोर समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी कामाला लावलं. आम्ही 5 वर्षापूर्वी नाशिकला गेलो होतो. नाशिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटली आम्हाला, सावळकर नावाची. ती सावळकर नावाची व्यक्ती फक्त कार्यक्रमाचं त्यांनी पोस्टर कुठतरी वाचताना कार्यक्रमाला येऊन बसली. त्या माणसाचं 5 वर्षापूर्वीचं भांडवल होतं 350 करोड रुपये, 350 करोड. मग त्यांनी सांगितलं मी पैसे कसे कमवले. त्या संत कक्कयांचा उगम कुठून झाला, कसा झाला, त्याचा एक अभ्यास. आता जेव्हा आम्ही सोनकोळी साहेबांशी बोलत होतो की बाबा बसव कल्याणमध्ये झाला काही इतर ठिकाणी झाला, आणि त्याचा शोध घेण्यासाठी ते स्वतः आता मला म्हणाले की मी कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यामध्ये कोणी चांगले मार्गदर्शक असतील त्यांच्याशी मला संपर्क करून द्या. आणि तिथे अशोक खरटपणशी पण या विषयात त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि खरोखर ज्याला आवड असेल त्यांनी त्याचा शोध केला पाहिजे. आणि नंतर त्या संत कक्कयाबद्दल एक चांगली माहिती, खरी माहिती जी जनतेसमोर आपल्या लोकांसमोर आली पाहिजे. तसं पाहिलं तर कधी काही मागे पुस्तकात एका वाचलं होतं की ते उज्जैनमधून आले होते. जेव्हा इथे आता चर्चा केली ते म्हणाले तसं काय नाही, ते बिदरच्या बसव कल्याणच्या कुठे ते आजूबाजूच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. मग तिथून ते इकडे आले. नंतर ते बसवेश्वर महाराजांच्या दरबारी राहिले. मग ते बसवेश्वर महाराजांचे 12 शिष्य होते. त्याबद्दल अधिकाधिक सर्व माहिती तुम्हाला सर्वांना माहिती. हा राहिला पार्श्वभूमीचा भाग. परंतु ज्या आपला देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी हे 12व्या 13व्या शतकात म्हणजे साधारणतः 700-800 वर्षापूर्वीची घटना. म्हणजे संत कक्कया महाराजचा उगम झाला, त्यांचं कार्य झालं. पण तत्पूर्वी त्यानंतर मोगलांचं राज्य आलं, त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध जी लढाई लढली त्या स्थानिक नेत्यांनी, महात्मा गांधी जे काही असतील, महात्मा गांधी, नेहरू, तत्कालीन जे काही नेते असतील त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उभा करून देश स्वातंत्र्य केला. स्वातंत्र्य केल्यानंतर ते खऱ्या अर्थाने ते दलित समाज होता. चांगली गोष्ट, पण तरी मला आग्रहाचं आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण मुंबईत तुम्ही आहात, मुंबईमध्ये पैसा आहे, मुंबईमध्ये ताकद आहे, मुंबईमध्ये बरंच काही आहे. मुंबईपासून जर समजा ही यंत्रणा सुरुवात झाली तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू. कसं करता येईल ते फक्त तुम्ही सगळ्या लोकांनी बघा, तपासा आणि आम्हाला बोलवा, एवढंच मी सांगतोय. आज अतिशय चांगली जी मीटिंग झाली जनगणनेच्या माध्यमातून ती खरटमोल दोघी भाऊ आणि ताई यांच्या काय म्हणायचं त्याला सहयोगाने नाही, सगळं त्यांचं. आज इथं आम्ही 5-6 मीटिंग घेतल्या, तिथं आम्ही कोणाकडे पैसा घेतला नाही. आज या दोघांनी आमच्याकडे पैसा घेतला. एवढंच मी तुम्हाला सांगतो. या पद्धतीने उपक्रम पुढे